कसा वर्धापन दिन सोहळा पार पडतो तिकडे शरद पवार असं म्हणतात की जी फूट पहिली या फुटीकडे लक्ष देऊ नका, लोकांनी काम करा. म्हणजे काही दिवसापासून पाहिलं तर दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा जाहीर सुरू होती. कुठेतरी त्याला पूर्णविराम दिला त्यांच्यापासून ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात. त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करतायत तेच सांगू शकतात. यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्या पुढे ठेवू शकेन. सर, जयपाल आता पवारसाहेब म्हणाले की मला सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त करा आणि काही दिवसांपासून चर्चा आहे की महाराष्ट्रात एक मोठा राष्ट्रीय भूकंप होईल. काय शक्य परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे हे सगळं समजून घ्यावं लागेल. धानाच्या बोनसची फाईल ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. ती फायनान्सकडे गेलेली आहे. लवकरच फायनान्स त्याचे पैसे रिलीज करेल. मंत्री देखील नाराज होताना पाहायला मिळतात, त्यांच्याकडनं देखील उघडपणे बोललं जातं. कशा प्रकारे कुठेतरी नाराजी आहे? कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.